झारखंडमधील गिरडीह जिल्ह्यात दूषित अन्नामुळे घडलेली एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। भीषण उकाड्याच्या पार्श्वभूमीवर खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो याचं हे गंभीर उदाहरण ठरलंय। पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतर अन्नविषबाधा होऊन एका 6 वर्षीय बालकाचा मृत्यू झालाय आणि अनेक मुलं अद्याप उपचार घेत आहेत। भीषण उन्हाळ्यात काय खावं आणि काय खाऊ नये हा सध्या चिंतेचा विषय बनलाय। तेलकट, मसालेदार आणि दूषित अन्न पदार्थामुळे लोक आजारी पडत आहेत। याच संदर्भातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ती म्हणजे दूषित पाणीपुरी आणि छोले खाऊन एका 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर अन्य 18 लहान मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत। हा गंभीर प्रकार झारखंड राज्यातील गिरडीह जिल्ह्यातला आहे। मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजटो गावात पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतर 20 ते 25 जणांना विषबाधा झाली। रविवारी संध्याकाळपर्यंत रुग्णांची संख्या अचानक वाढली। रुग्णालयात उपचार घेत असलेला 6 वर्षीय रंजन कुमारची प्रकृती खालावल्यानंतर त्याचा मृत्यू झाला। पाणीपुरीतून विषबाधा झाल्यानं रुग्णालयात 18 मुलांना दाखल करण्यात आलंय। त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी एका फेरीवाल्यानं गावात पाणीपुरी आणि छोले विकले होते। गावातील अनेक लहान मुलांनी आणि महिलांनी आवडीने हे पदार्थ खाल्ले। पाणीपुरी छोलेचा आस्वाद घेतला। मात्र काही तासातच या सर्वांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला। रविवारी परिस्थिती अधिकच खालावली आणि रुग्णांची संख्या वाढू लागली। या दरम्यान रंजन कुमार याची प्रकृती अधिक खालावली आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। रुग्णांना त्वरित आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी तैनात केले आहेत। डॉक्टरांचं एक पथक रुग्णांवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे। रुग्णांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार शनिवारी संध्याकाळी एका फेरीवाल्याकडील पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतर घरातील सर्वजण आजारी पडले। गावकऱ्यांच्या मते अन्न दूषित झाल्यामुळे ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच उपायुक्त रामनिवास यादव, एसडीएम श्रीकांत यशवंत आणि एसडीपीओ जितवाहन उराव यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली। दुसरीकडे जिल्हा प्रशासनानं त्या फेरीवाल्याचा शोध सुरू केलाय। संशयित खाद्यपदार्थांचे नमुने गोळा करून घटनेचं कारण निश्चित करण्यासाठी तपास करण्याचे निर्देश अन्न सुरक्षा विभागाला देण्यात आले आहेत। नागरिकांच्या मते फेरीवाल्याकडून घेतलेल्या पाणीपुरी आणि छोले खाल्ल्यानंतर सर्वांची तब्येत बिघडली। त्यामुळे हे खाद्यपदार्थ दूषित असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती आणि चिंता पसरली आहे। आरोग्य विभागाचं एक पथक सध्या बजटो गावात तळ ठोकून आहे। इतर कोणाला त्रास होत असल्यास त्यांची ओळख पटवून त्यांना उपचार देण्याचं काम सुरू आहे। अन्न सुरक्षा विभागानं संशयास्पद खाद्यपदार्थांचे नमुने गोळा केले असून तपासासाठी पाठवले आहेत। दरम्यान संबंधित फेरीवाल्यानं खराब अन्न विकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत। जिल्हा प्रशासनानं संबंधित फेरीवाल्यांचा शोध सुरू केला असून अन्न सुरक्षा विभागाला नमुने गोळा करून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। या घटनेमागील नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न आता युद्ध पातळीवर सुरू आहेत।